नमस्कार बंधू आणि भगिनींनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत GRमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी बघणार आहोत. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचण यायला नको. तुम्हाला ही योजना व्यवस्थित समजणे हे खूप गरजेचे आहे. इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास पाल्याचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळजवळ घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यासाठी सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार संबंधित योजनेच्या माध्यमातून त्यांना भांडी संच हा दिला जातो. या भांडी संचामध्ये योजनेच्या अटी व शर्ती आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत नोंदित बांधकाम कामगार असलेल्या कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा फायदा हा त्यांना होणार आहे. नंबर 2, नोंदित व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागील अर्ज प्रारूपिक सहाय्य आकार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी व यांच्याकडे सादर करावा. अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडून भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तुसंच पुरवण्यात येतील. यांना या गृहोपयोगी वस्तुसंचामध्ये काही वस्तू या दिल्या जाणार आहेत. यामध्ये ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, पातेले झाकणासह मोठा चमचा, कुकर असे अनेक साहित्य याच्यामध्ये दिलेले आहे. हे सर्व साहित्य त्यांना मिळणार आहे. नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तुसंच पुरवण्याबाबत निविदा पद्धतीची अवलंब करावा. नोंदणीकृत, नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत भांडी संच किंवा काही पेटी योजना यामध्ये अनेक 31 प्रकारच्या योजनाचा समावेश यामध्ये केलेला आहे. तर तुम्हाला जर या योजनेचा मुळात फायदा जर घ्यायचा असेल तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही या योजनेचा फॉर्म हा तुम्हाला घ्यावा लागेल. हा फॉर्म तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या जवळील ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून हा फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांचे सही सिग्नेचर घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा भरायचा आहे. यावरती तुम्ही तुमचा ठेकेदार किंवा बिल्डर ज्याच्या हाताखाली तुम्ही काम करत असाल त्यांची सुद्धा नाव किंवा सिग्नेचर स्टॅम्प याच्यामध्ये लावावा लागतो. मित्रांनो, यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा काही महिन्यामध्ये 15 दिवसा किंवा एखाद्या महिन्यामध्ये अप्रूव्ह होऊन जातो. त्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला याचा एक कार्ड हे दिलं जातं. एक कार्ड दिल्यानंतर मित्रांनो, त्या कार्ड दिल्यानंतर तुम्ही या भांडी संचासाठी अप्लाय करू शकता. आणि यामध्ये अनेक प्रकारच्या अशा योजना आहे, जसे की तुमच्या पाल्याला शिक्षणासाठी वर्षाला 60,000 रुपये स्कॉलरशिप या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत सुद्धा दिली जाते. मित्रांनो, यामध्ये 31 प्रकारच्या योजना आहे. बांधकाम कामगारसाठी ही योजना आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.